म्हणजे ट्विन्स जेव्हा असतात तेव्हा 2 बाळं असतात, मग त्यांना दोघांना एकदम कसं पाजणार, म्हणून मग दोघांना असं पकडून मग ते फुटबॉल पोझिशन मोस्टली आम्ही त्या ट्विन्स प्रेग्नन्सीज मध्ये सांगतो की मग ते दोन्ही बाळांना असं घेऊन ते पाजू शकतात. तुमचा वैद्यकीय सल्ला असा राहतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त आणि फक्त आईचं दूध, म्हणजे वरचं दूध नाही, पाणी नाही, मध नाही आणि काहीही नाही, फॉर्म्युला नाही, काहीच नाही, असं पहिले 6 महिने बाळाला मिळालंच पाहिजे आणि तो बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. लॅचिंग कशी केली पाहिजे की निप्पल आणि एरिओला, म्हणजे जे निप्पल आणि त्याच्या बाजूचं जे काळा पोर्शन असतो तो पूर्ण बाळाच्या तोंडाच्या आत गेला पाहिजे. स्तनपानाबाबत अनेक प्रश्न प्रत्येक नव्या आईवडिलांच्या मनात असतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर स्तनपान कधी सुरू करावं, आईचं दूध पुरेसं आहे की नाही हे कसं ओळखावं, काम करणाऱ्या महिलांनी ब्रेस्ट फीडिंग आणि करिअर यामध्ये समतोल कसा साधावा, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. या चर्चेसाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत इनलॅक्स अँड बुद्राणी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर अंजली झेंडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधाऊ. वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक निमित्त मातांमध्ये योग्य माहिती आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने या दोन्ही तज्ज्ञांनी आज आपल्यासाठी वेळ दिलाय. सर्वप्रथम स्वागत आहे मॅडम आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. थँक्यू. धन्यवाद. या मुलाखतीला सुरुवात करताना सर्वात बेसिक आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की बाळाचा जन्म झाल्यानंतर आईने नेमकं किती वेळात स्तनपान सुरू करायला हवं आणि पहिल्या 1 तासाचं जे महत्व सांगितलं जातं ते का? हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्या म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सिझेरियन सेक्शन असू दे, आपण म्हणतो जितक्या लवकर बाळाला स्तनपान केलं तेवढं चांगलं. आम्ही म्हणतो की 1 तासाच्या आत बाळाला स्तनपान केलंच पाहिजे. ह्याचे खूप फायदे आहेत. पहिलं म्हणजे एकतर बाळाला काही फीडिंग क्लूज म्हणजे मिळतात की त्याचं लॅचिंग वगैरे चांगलं होतं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा स्तनपान करण्यासाठी लॅच करतं ब्रेस्टला, तेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि ते आईला फार महत्त्वाचं असतं. जेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं त्यावेळेस युट्रसचं रिट्रॅक्शन होतं आणि आईचं ब्लीडिंग कमी होतं आणि आईसाठी हा फार फायद्याचा आहे मुद्दा. म्हणजे की आणि बाळासाठी पण हे खूप गरजेचं आहे, कारण की जे पहिलं जे मिल्क येतं, पहिलं जे दूध असतं त्याला कोलेस्ट्रम असं म्हणतात, ते फार अत्यंत महत्त्वाचं असतं बाळाच्या इम्युनिटीसाठी. म्हणजे बाळाची प्रतिकारशक्ती त्याच्यानी वाढते, कारण की जे पहिल्या दुधामध्ये म्हणजे जे कोलेस्ट्रम असतं त्याच्यामध्ये काही अँटीबॉडीज बाळाला मिळतात, त्याच्यामुळे ते फार फायद्याचं आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की पहिल्या तासात बाळाला मिल्क म्हणजे लॅच केलंच पाहिजे आणि ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट केलंच पाहिजे. आणि मॅडम स्तनपान सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा जो दुसरा गोंधळ असतो तो म्हणजे बाळाला वेळ ठरवून दूध द्यायचं की त्याला भूक लागल्यावर दूध द्यायचं. स्तनपानाला असं काही डेफिनेट शेड्यूल असं नसतं. इनफॅक्ट आम्ही स्तनपान हे ऑन डिमांड असं आम्ही सांगतो. हा वैद्यकीय सल्ला असा आहे की ऑन डिमांड स्तनपान करावं आणि त्याला काही असं बाय द क्लॉक की घड्याळाप्रमाणे की 2 तासांनी 1 तासांनी असं काही आम्ही ॲडवाईस करत नाही. ऑन डिमांड ॲडवाईस करतो. आता ह्याला थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन देते, कारण हे प्रत्येक वेळेला बाळाचं जसं वय वाढतं त्याप्रमाणे हे स्केड्यूल जर तुम्ही स्केड्यूलमध्ये ते घातलं तर ते थोडंसं बदलू शकतं. आता सुरुवातीला असं असतं की साधारणतः मॅडमनी जसं सांगितलं तसं पहिल्या तासामध्ये आधी बेसिकली स्तनपान सुरू झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर 24 तासामध्ये कमीत कमी 8 ते 12 वेळा बाळांनी फीड घेतलं पाहिजे. ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे की तेवढी बाळांनी फीड घेतली पाहिजे. बाळाचं पोट आहे जे आहे त्याची क्षमता खूप कमी आहे, त्यामुळे अगदी लगेच ते रिकामं होतं. म्हणजे आणि आईचं दूध हे इतकं पटकन बाळाला पचतं की ते लगेच पुढे सरकतं, लगेच रिकामं होतं आणि बाळ लगेच परत
भूक लागली म्हणून तोंड उघडून बसतंच. तर त्याच्यामुळे 2-2 तासांनी हे एक जनरल तुम्हाला एक आयडिया सुरुवातीला दिलेली असते. हळूहळू जशी आईला बाळ सवयीचं होतं आणि बाळाला आई सवयीची होते, तसं हळूहळू मग ते बदलत जातं आणि त्यांना पण ते ऑन डिमांड करायला जमतं. म्हणजे ऑन डिमांड म्हणजे बाळाने आता दूध मागितलं की लगेच त्या आईने त्याला द्यायला पाहिजे. दॅट इज द मिनिंग ऑफ ऑन डिमांड. आता सुरुवातीला काय होतं की जसं मॅडमनी सांगितलं जसं की कोलोस्टम असतं. तर ते कोलोस्टम जे आहे ते मॅच्युअर मिल्कसारखं एकदम स्पॉट्समध्ये किंवा एकदम असं धार येते असं काही ते सिक्रेट होत नाही. ते थोड्या थोड्या वेळाने सिक्रेट होत असतं. त्यामुळे मग ते बाळ जास्त वेळा थोडं करत घेत राहतं. मग कोलेस्ट्रॉल झालं की ट्रान्झिशनल मिल्क असतं. मग ते ट्रान्झिशनल मिल्क जे आहे त्याचं पण मॅच्युअर मिल्क इतकं ते पूर्णत्वाला गेलेलं नसतं आणि मग साधारण 2 आठवड्यांनी एकदा पूर्णत्वाला गेलं की पूर्ण प्रॉपर ब्रेस्ट मिल्क तयार होतं. आणि त्या दुधामध्ये पण 2 भाग असतात. पहिला भाग पाण्याचा असतो ज्याला आम्ही 4 मिल्क म्हणतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा भाग, प्रोटीन्स, आयर्न हे जास्त असतं आणि नंतरचा भाग हा दुधाचा असतो की जो थोडासा पहिल्यापेक्षा जास्त घट्ट असतो आणि त्याच्यामध्ये बाळाला फॅट कंटेंट किंवा त्याचं पोट भरण्याकरता किंवा त्याला एनर्जी मिळण्याकरता जो भाग आहे तो पुढचा भाग असतो. आता आम्ही जेव्हा स्तनपान करायला सांगतो तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेला असं सांगतो की दोन्ही बाजूला पाजा, पण एका बाजूचं पूर्ण पाजून झाल्यावर मग दुसऱ्या बाजूला घ्या. कारण काय, तुम्ही अर्धवट एका समज उजवीकडे घेतलं, अर्धवटचं काढून डावीकडे लावलं तर इकडचं पण 4 मिल्क मिळालं आणि तिकडचं पण 4 मिल्क मिळालं. म्हणजे मग बाळाचं पोट भरणारच नाही. कारण त्याला जे पोटाला जे आपण म्हणतो ना की असं दम मिळाला पाहिजे तर तसं ते होत नाही आणि म्हणून मग ती बाळं सारखी किरकिर करतात. पण जर तुम्ही एका बाजूचं पूर्ण पाजलं आणि मग तरी बाळाला अजून भूक असेल तर दुसऱ्या बाजूला घेतलं तर ते योग्य ठरेल. त्याच्यानंतर जेव्हा 2 तासांनी किंवा काय 2.5-3 तासांनी जेव्हा तुम्ही परत पाजाल तेव्हा पहिल्या वेळेला जर तुम्ही उजवी पहिली पाजली आणि डावी नंतर पाजली तर 2 तासांनी डावी पहिली पाजा आणि उजवी नंतर पाजा. असं साधारणतः ते वर्क होतं. तुमचा वैद्यकीय सल्ला असा राहतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त आणि फक्त आईचं दूध, म्हणजे वरचं दूध नाही, पाणी नाही, मध नाही आणि काहीही नाही, फॉर्म्युलाने काहीच नाही, असं पहिले 6 महिने बाळाला मिळालंच पाहिजे आणि तो बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि मॅडम, मातृत्वाच्या या टप्प्यावरती अनेक महिलांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की माझं दूध बाळाला पुरेसं नाही, अशी चिंता अनेक महिलांना वाटते. तर अशा महिलांना तुम्ही कसं हा पण एक समजावून कॉमन प्रश्न आहे आणि हा आम्ही जवळजवळ ओपीडीत रोजचाच फेस करतो. आणि बहुतेक वेळेला म्हणजे जी स्त्री पहिल्यांदाच आई होत असते तिला तर हा प्रश्न खूपच भेडसावतो नेहमी. तर बेसिकली काय आहे की चांगलं दूध येण्याकरता जसं तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे, चांगली झोप पाहिजे, तसं तुम्हाला एक पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पण पाहिजे की म्हणजे त्याची पूर्वतयारी गायनेकॉलॉजिस्ट मॅडम आधी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये करून घेतात. आणि मग एकदा जर ती बाई पूर्ण मनाने तयार असेल की आपल्याला दूध पाजायचं तर आम्ही जनरली असं काउन्सिल करतो की हे बाळ तुझ्यावरच अवलंबून आहे आणि हे तू डोक्यात ठेवलंस, बॅकअपला आपल्याला डबे आहेत, पण जर हे बाळ माझ्यावरच अवलंबून आहे आणि मी ह्याला नक्की दूध माझं पाजणारच असा एवढा पॉझिटिव्ह थॉट सुद्धा तुला लॅक्टेशन व्यवस्थित म्हणजे करायला मदत होते. आणि जर हा पॉझिटिव्ह थॉट तुमचा जर गेला तर तुम्ही ड्रायअप पण लवकर होता. आणि असं असतं की म्हणजे दूध देणं हे तर महत्वाचं आहे, पण ते योग्य पद्धतीने देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर स्तनपानाच्या वेळी आई आणि बाळाची योग्य पोझिशन आणि लॅच किती महत्वाचं आहे, चुकीच्या पद्धतीमुळे कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात एकंदरीत? पोझिशन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे वेगळ्या पोझिशन्स म्हणजे थिअरॉटिकली म्हणलं तर बऱ्याच पोझिशन्स आपल्याकडे आहेत की आपण क्रॅडल पोझिशन म्हणतो, क्रॉस क्रॅडल म्हणतो, फुटबॉल पोझिशन म्हणतो. ह्या वेगळ्या पोझिशन्स आहेत. लेड बॅक पोझिशन म्हणतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एकतर आईने व्यवस्थित बॅक सपोर्ट घेतला पाहिजे. शी शुड सपोर्ट हर बॅक. तिने वाकून स्तनपान नाही केलं पाहिजे. म्हणजे बेबीला वर आणून म्हणजे लीन फॉरवर्ड नाही व्हायला पाहिजे. आता नॉर्मल डिलिव्हरी झाल्या कधी खाली टाके असतात, तर आम्ही त्यांना म्हणतो की पहिले काही दिवस म्हणजे 5-6 दिवस आम्ही म्हणतो की मांडी नका घालू वगैरे, बिकॉज ते टाके दुखतात किंवा ते बसलं नाही पाहिजे. तर मग आम्ही 2 उश्या घ्यायला सांगतो त्यांना. म्हणजे बाळाला वर आणलं पाहिजे, बाळाला ब्रेस्ट जवळ आणलं पाहिजे आणि हे महत्वाची पोझिशन आहे खरं म्हणजे. आणि दुसरं म्हणजे बाळाची पोझिशन, म्हणजे बाळाचं
कान, शोल्डर आणि हिप एका लाईनमध्ये आणि बाळ आईकडे फेस म्हणजे त्याचं म्हणजे बाळाची पोझिशन अशी असली पाहिजे, तिने मान अशी केली नाही पाहिजे. बाळ पूर्णपणे फेस आईकडे केलेलं पाहिजे, म्हणजे मग व्यवस्थित त्याचं लॅचिंग होऊ शकतं. आपण जेव्हा बाळाला ब्रेस्ट जवळ आणतो आणि बाळाला टच केलं म्हणजे बाळाच्या चिकला ह्यांना निपलनी टच केलं की ते बाळ तोंड उघडतं, आपोआप तोंड उघडतं. आणि मग आपण त्याला म्हणजे लॅचिंग कशी केली पाहिजे की निप्पल आणि एरिओला, म्हणजे जे निप्पल आणि त्याच्या बाजूचं जे काळा पोर्शन असतो तो पूर्ण बाळाच्या तोंडाच्या आत गेला पाहिजे आणि बाळाने मोठा तोंड आ केला पाहिजे आणि हनुवटी बाळाची ब्रेस्टला टच झाली पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की प्रॉपर लॅच झालंय बाळाचं, म्हणजे लॅचिंग प्रॉपर झालेलं आहे. आणि मग व्यवस्थित ब्रेस्ट मिल्क सिक्रिशन पण होतं आणि ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित पद्धतीने देता येते. आता हे क्रॅडल पोझिशन म्हणजे ज्या ब्रेस्टला आपण ज्या साईडला आपण बाळाला ज्या साईडनी पाजणार आहोत त्याच हाताने जर बाळाचं डोकं आणि हे बॉडी सपोर्ट केली तर त्याला क्रॅडल पोझिशन म्हणतात. आणि क्रॉस क्रॅडल म्हणजे ऑपोजिट हाताने जेव्हा आपण बाळाचं डोकं आणि बॉडी सपोर्ट करतो आणि त्या दुसऱ्या ब्रेस्टनी आपण त्या बाळाला फीड करतो, त्याला क्रॉस क्रॅडल म्हणतात. आणि फुटबॉल पोझिशन वगैरे जनरली म्हणजे ज्यांचं सिझेरियन वुंड आहे म्हणजे दुखत असेल किंवा ज्यांची हेवी ब्रेस्ट असतील मग ते असं बाळाला मागून पकडू शकतात. म्हणजे बाळाची बॉडी म्हणजे ते काखेच्या आत म्हणजे बाळाला असं घेऊन बाळाचं डोकं पुढे आणून बाळाला पाजू शकतात. त्याला Twins फुटबॉल पण असे आणि पाजू ट्विन्स शकतात. ट्विन्स आणि म्हणजे ट्विन्स जेव्हा असतात तेव्हा 2 बाळं असतात, मग त्यांना दोघांना एकदम कसं पाजणार, म्हणून मग दोघांना असं पकडून मग ते फुटबॉल पोझिशन मोस्टली आम्ही त्या ट्विन्स प्रेग्नन्सीज मध्ये सांगतो की मग ते दोन्ही बाळांना असं घेऊन ते पाजू शकतात. या पुढील प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये.